पप्पू, ए पप्पू बेटा. नक्कीच म्हाताऱ्याचं माझ्याकडे काहीतरी काम असणार म्हणून दाढी गुडी लावण्यासाठी पप्पू बेटा, नाहीतर सतत पप्प्या 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 पप्प्या. बोला पिताश्री, काय आज्ञा आहे आपली? गबस फुकणीच्या, जा तात्याकडून एक बीडी घेऊन ये. जशी आपली आज्ञा. तात्या, आबांनी बिडी मागितली. बिडीच काय, त्याला म्हणावं तुला कार्डी सुद्धा मिळणार नाही. तात्या तात्या, तुम्ही माझा चक्क अपमान करताय, आणि तेही चक्क माझ्या माघारी. ते तुझ्या माघारीच काय, मी चक्क तुझ्या तोंडावर अपमान करतो. काय बोलायचं बोल. तात्या, एक दिवस मला नक्की नोकरी लागणार. मग त्यावेळी माझ्याकडे नोकर, चाकर, गाडी, बंगला सगळं काय असेल, त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. अरे फुकणीच्या, तो दिवस तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. तुला शाळा शिकायला सांगितली तर तू शाळेच्या नावाखाली उसात जाऊन लपायचास. बरं ठीक आहे, असू द्या, नका देऊ बीडी. मी एका नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी चाललोय, मला आशीर्वाद द्या. अरे पोरा, काळजी नको करू, लागन नोकरी. आणि समजा नाही लागली तर येता येता एखाद्या ओढ्यात जीव देऊन टाक. बरं तात्या, असू द्या, मला बस भाड्याला 20 रुपये तरी द्या. 20 रुपये कशाचे बाबा, माझ्याकडे 20 पैसे सुद्धा नाहीत. कुठून देऊ तुला 20 रुपये? अहो, 20,000 रुपये पेन्शन येते ना तुम्हाला मिलिटरीची, त्याच्यातून द्या की 20 रुपये. का ते पैसे मेल्यावर छात्रावर घेऊन जाणार तुम्ही तिथं रांबा आणि उर्वशीवर उडवायला? त्याचं काय करायचं नाही ते मी करीन. तुम्हाला नको अक्कल शिकूस, तो तुझं बघ. तात्या, एक ना एक दिवस माझे पण ग्रहमान बदलतील. जसे अमिताभ बच्चनच्या वयाच्या 60व्या वर्षानंतर कौन बनेगा करोडपतीमुळे बदलले होते. अरे पोरा, तो अमिताभ बच्चन आहे आणि तू तर अमिताभ तर नाहीच नाही आणि बच्चन मुळीच नाहीस. आणि सगळ्यात महत्वाचं, तो 7 फुटाचा आहे रे, तू 4 फुटाचा पण नाही. सुरू होण्याच्या आधीच संपून जातोस. तात्या, तुम्ही फक्त आणि फक्त माझी इज्जतच काढताय बघा. काय करू तरी, तुझ्याकडे काढण्यासाठी दुसरं काहीच नाही म्हणून इज्जतच काढतोय. अरे मागच्या वेळी तुला एका वॉचमनच्या कामाला म्हणून लावलं तर तू म्हणलास मला दिवसपाळी नको, रात्रपाळीच करणार. आणि रात्रपाळी करीन म्हणून तू घरातून बिचारा घेऊन जायचास तिथं. आणि CCTV कॅमेरा समोर लावलेला असताना CCTV कॅमेऱ्याच्या समोर बिछाना टाकून झोपून राहायचास. एका रात्री अख्खी बिल्डिंग जळली, सगळे लोक पळून गेले, पण तू तिथंच घोरत पडला होतास. तात्या तात्या, एखादी गोष्ट सांगा ना. ठीक आहे पप्पू बेटा, सांगतो. तर एका गावात एक हुशार आणि बुद्धिमान असा एक माणूस होता. म्हणजे सेम टू सेम आपल्या आबासारखा? अरे पप्पू बेटा, तुझ्या आबाचा आणि बुद्धीचा काही संबंध तरी आहे का? नुसतं बुद्धी म्हणजे काय हे तुझ्या आबाला जर विचारलं तर त्याच्या मेंदूला हार्ट अटॅक येईल बेटा. म्हणजे लहानपणापासून आबा असेच आहेत? आता तरी बरं आहे. लहानपणी शाळेत असताना त्याला त्याच्या मास्तरांनी विचारले, शाईस्ते खानाचे बोट कोणी तोडले? मी नाही तोडले म्हणून हा दिवसभर शाळेत रडत होता. एवढा तो हुशार आहे बाबा तुझा बाप. मग आबा, मला शंका आहे हो, आबांना नोकरी लागेल का नाही याची? पप्पू, अरे तुला तर नुसती शंका आहे, पण मला 100% गॅरंटी तुझ्या बापाला नोकरी काही लागणार नाही. आलं बघ तुझा बाप हात हलवत. काय मग, मिळाली एक नोकरी? नाही तात्या, तिथे एक तरुण पोरग आलं होतं, त्याला कामाची लयच गरज होती. आत्ताच ताजं बिचाराचं लग्न झालं होतं म्हणून देऊन टाकली त्याला नोकरी. वा, शब्बास बेटा, आता तो काम करून रिटायर्ड होईन आणि तुम्ही काम न करता घरचे तुकडे मोडून रिटायर्ड व्हा. बास झालं तात्या, आता मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी उद्या नोकरी मिळवणार म्हणजे मिळवणारच, नाहीतर मी 4 बापाचा. अरे बाबा, तुला नोकरी करायची तर कर, नाही तर नको करू, पण तुझ्या नोकरीच्या नादात माझ्या बायकोचं कशाला लोड वाढवतो? पप्पू, तुझी आई नाही आली का अजून? नाही आबा, आई अजून नाही आली नोकरीहून. नोकरीहून? अरे ती तर धुणं भांड्याचं काम करते ना. हा, ती धुणं भांड्याचंच काम करते, म्हणूनच तुला 4 टाइम खायला मिळते, नाही तर काय खाल्लं असतं तू? हे बघा तात्या, तुम्ही आता बोलण्याच्या नादात गु चारता राहिले बघा. अरे माझ्याच्याने जर खरं शक्य झालं असतं ना तर तुला खरंच गु चारला असता आता.